राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री सुधाकर परशुराम घारे, अध्यक्ष कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। 10 मे 1984 कोलाडच्या एका मध्यमवर्गीय घरात दुःखाचं वादळ घोंगावत होतं। दत्ताजीराव तटकरे रोह्याच्या राजकारणात एक विश्वासार्ह अनुभव संपन्न चेहरा एका अपघातात अचानक काळाच्या पडद्याआड गेले। वडिलांच्या मागे घर, जबाबदारी आणि एक पूर्ण मतदारसंघ। त्या दिवशी फक्त एका पित्याचा मृत्यू झाला नव्हता, तर एका तरुणाच्या आयुष्याचा पूर्ण मार्गच बदलला होता। हा तरुण नेता पुढे जाऊन राजकारणात सक्रिय होतो। जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, खासदार असा प्रवास करत आपल्या कार्याच्या जोरावर महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं एक वेगळं स्थान निर्माण करतो। त्या नेत्याचं नाव सुनील दत्तात्रय तटकरे, अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे। 10 जुलै 1955 रोजी रायगडमधील कोलाड येथे सर्वसामान्य कुटुंबात सुनील तटकरे यांचा जन्म झाला। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी इंटर सायन्सचं शिक्षण घेतलं। वडिलांसोबत दौऱ्यांना जाणारे, त्यांच्या गाडीचे ड्रायव्हर म्हणून फिरणारे सुनील तटकरे राजकारणाचं शिक्षण शाळेतून नव्हे तर गावकऱ्यांच्या नजरेतून, चावडीवरच्या चर्चेतून घेत होते। 1984 साली वडिलांचं अचानक निधन झाल्यानंतर रोहा, माणगाव या तालुक्यांची जबाबदारी सुनील तटकरे यांच्यावर अचानक येऊन पडली। राजकारणात नवीन, अनुभव कमी, महाविद्यालयीन शिक्षण नुकतेच संपलेले, वडिलांच्या अकस्मात निधनाचा मानसिक धक्का, अशा अडचणीतून एका निश्चयानं सुनील तटकरे उभे राहिले। 1984 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी तालुका स्तरावर राजकीय उभारी घेतली। 1985च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना लगेचच तिकीट सुद्धा मिळालं, पण ते पराभूत झाले। या पराभवातच त्यांच्या सगळ्या राजकीय यशाचा प्रशस्त मार्ग त्यांना निश्चित दिसत होता। पराभवानंतरही त्यांनी मतदारसंघात काम चालू ठेवलं। 1990 ची निवडणूक जवळ येत होती। त्या निवडणुकीत सुनील तटकरे यांचाच उमेदवारीचा हक्क होता, पण शरद पवार यांनी समजूत काढली आणि ते तिकीट अशोक साबळे यांना दिलं गेलं। मग योगायोग असा की सुनील तटकरे विधानसभेऐवजी जिल्हा परिषदेच्या खाम मतदारसंघातून निवडून आले आणि थेट जिल्हा परिषद अध्यक्ष झाले। 1990 ते 95 या काळात एका नवख्या रायगड जिल्हा परिषद अध्यक्षानं आपला ठसा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कारकिर्दीवर कायमचा उमटवला। संपूर्ण जिल्ह्यातील गावागावात फिरणारा अध्यक्ष अशी त्यांची प्रतिमा तयार झाली। अनेक नवे उपक्रम त्यांनी सुरू केले। जवळपास 1.5 तपानंतर शेका पक्षाच्या हातून सुनील तटकरे यांच्या रूपानं जिल्हा परिषद खेचून घेण्यात आली। काँग्रेसच्या ताब्यात सत्ता आली। 1995 मध्ये कोकणात शिवसेना भाजपची प्रचंड लाट होती। काँग्रेसचा बुरुज कोसळत होता, पण त्या लाटेतही माणगाव मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर सुनील तटकरे निवडून गेले आणि 1985च्या पराभवाचा वचपा दणदणीत मतांनी यश मिळवून काढला। 1995 ते 99 या काळात विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या सुनील तटकरे यांनी नंतर कधी मागे वळून बघितलंच नाही। 1999 मध्ये शरद पवारांनी काँग्रेसपासून वेगळे होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली। अनेकांनी वाट पाहिली, काही गोंधळले, पण सुनील तटकरे पवारांच्या मागे भक्कमपणे उभे राहिले। 1999, 2004, 2009 अशा सलग निवडणुका जिंकत ते विधानसभेत आपलं स्थान बळकट करत गेले। 2004 अन्न व नागरी पुरवठा मंत्री, 2008 ला ऊर्जा मंत्री, 2009 साली थेट महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्री पदाचा बहुमान त्यांना मिळाला। 2014 साली अनंत गीते यांच्या विरोधात रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असताना ते पराभूत झाले। त्यानंतर तटकरेंचं राजकारण रायगड जिल्ह्यातून संपुष्टात येतंय की काय अशी चर्चा असतानाच 2019 आणि 2024 असे सलग 2 टर्म रायगड लोकसभेतून निवडून येत तटकरे ब्रँड आजही रायगडमध्ये प्रभावशाली आहे हे दाखवून दिलंय। 2023 साली राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर आज ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची महाराष्ट्रात धुरा सांभाळत आहेत। आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची कन्या मंत्री अदिती तटकरे, पुत्र माजी आमदार अनिकेत तटकरे राजकारणात प्रभावी कार्य करतायत।
राष्ट्रवादी कर्जत खालापूर मतदारसंघाचे विधानसभा अध्यक्ष सुधाकर घारे, युवक अध्यक्ष अंकित साखरे, रणजित नरुटे यांच्यासारखे असंख्य तरुण नेते त्यांनी रायगड जिल्ह्यातून घडवलेत. आजही रायगड जिल्ह्याचं राजकारण तटकरे यांच्या भोवतीच फिरताना पाहायला मिळतं. राजकीय पटलावर भूमिका बदलत राहतात, पक्षांची समीकरणंही बदलतात, पण तटकरे नावाची उपस्थिती मात्र रायगडच्या राजकारणात सातत्यानं जाणवते. हेच त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीचं खऱ्या अर्थानं मूल्य ठरतं.